नमस्कार. चला, आज आपण भारतीय इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे एका मोठ्या बदलाची. एका लष्करी बंडाचं स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईत कसं रूपांतर झालं त्याची. बरं, तर मग सुरुवात करूया. 1857चा उठाव म्हणजे नेमकं काय होतं? आपण जर अगदी पुस्तकी व्याख्येनुसार बघितलं तर हा होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध भारतात झालेला एक मोठा उठाव. म्हणजे हा होता तो मूळ संघर्ष. पण गंमत अशी आहे की या घटनेला इतिहासात फक्त एक उठाव म्हणून नाही ओळखलं जात. याला एक खूप खूप शक्तिशाली नाव मिळालंय: स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध. एकाच घटनेची ही दोन ओळख, आणि हाच फरक या संपूर्ण प्रकरणाला खूप रंजक बनवतो. तर मग ही सगळी सुरुवात झाली कुठून? ही ठिणगी पडली कुठे? चला पाहूया मेरठमध्ये हे सगळं कसं सुरू झालं. आता ही टाईमलाईन बघा. तारीख होती 10 मे 1857. ठिकाण होतं मेरठ शहर. इथे एका लष्करी बंडाने म्हणजे एका मिलिटरी म्युटिनीने या सगळ्याची सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला हे प्रकरण फक्त सैनिकांपुरतं होतं, पण बघा पुढच्या काही आठवड्यातच काय झालं. हा उठाव उत्तर आणि मध्य भारतात इतक्या वेगाने पसरला की त्याने ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या संघर्षात एक निर्णायक वळण आणलं. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. ही कहाणी फक्त सैनिकांची नव्हती. खरं तर ही तर एका खूप मोठ्या कथेची फक्त नांदी होती. आणि मग हा उठाव पसरला. म्हणजे कसं तर एका लहानशा ठिणगीचा जसा काही वणवाच पेटला. हा बदल किती मोठा होता हे इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे एक बी म्हणजे लष्करी बंड, फक्त सैनिकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध केलेला उठाव, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक अख्खं जंगल म्हणजेच एक व्यापक उठाव ज्यात समाजातले अगदी सर्व स्तरांचे लोक सामील झाले होते. हा बदल खरंच खूप मोठा होता. तर मग प्रश्न साहजिकच आहे की सैनिकांशिवाय अजून कोण होतं या लढ्यात? कोण कोण सामील झालं होतं? अरे, यात तर अख्खा समाज होता. शेतकरी होते जे कंपनीच्या अवाढव्य करांखाली दबले होते. कारागीर होते ज्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे ब्रिटनमधून येणाऱ्या मालामुळे पार बुडाले होते. आणि एवढंच नाही तर अनेक पारंपरिक राजे रजवाडेही होते ज्यांची राज्य कंपनीने बळकावली होती. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: हा असंतोष फक्त सैन्यापुरता नव्हता, तो संपूर्ण समाजात अगदी मुळापर्यंत पसरला होता. आणि या सगळ्या वेगवेगळ्या गटांना, शेतकऱ्यांपासून ते राजांपर्यंत, या सगळ्यांच्या रागाचं लक्ष एकच होतं. एक आणि एकच: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता. हाच तो समान धागा होता ज्याने या सर्वांना एकत्र बांधून ठेवलं होतं. बरं, तर मग या घटनेचा वारसा काय राहिला? इतिहास या उठावाला आज कसं पाहतो, कसा आठवतो? म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेचा सार काय आहे तर ज्या घटनेची सुरुवात एका साध्या लष्करी बंडाने झाली होती, ती घटना पुढे जाऊन आपल्या देशाच्या आठवणींमध्ये, आपल्या इतिहासात खूप खोलवर रुजली. तिला एक खूप मोठं स्थान मिळालं. आणि म्हणूनच याला स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध असं म्हणतात. हे नावच सगळं काही सांगून जातं. हा तो क्षण होता, ती घटना होती जिने आपल्या पुढच्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला. आता प्रश्न हा आहे की राजघराण्यातील दत्तक वारसा हक्काचा एक वाद इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या बंडांपैकी एकाला कसा काय पेटवू शकतो? हे ऐकायलाच किती विचित्र वाटते नाही का? एका बाजूला दत्तक विधान आणि दुसऱ्या बाजूला 1857चा महासंग्राम. काय संबंध होता या दोन्हींचा? चला, हेच गूढ आज सोडूया. तर ह्या सगळ्या नाट्यमय संघर्षाच्या केंद्रस्थानी होतं एक नाव: व्यपगत सिद्धांत, इंग्रजीत डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स. हे नावच किती जड वाटतंय, पण हे धोरण नेमकं होतं तरी काय, आणि ते इतकं धोकादायक का ठरलं? ब्रिटिशांनी खेळाचे नियमच कसे बदलून टाकले तेच आता पाहूया. ओके, तर हे धोरण काय होतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर नियम असा होता की जर एखाद्या संस्थानाच्या राजाला स्वतःचा म्हणजे जैविक वारस नसेल तर त्याचं राज्य संपलं, ते थेट ब्रिटिशांच्या ताब्यात जाणार. संपला विषय. आता कागदावर हा नियम किती सरळ वाटतोय, पण हा भारताच्या हजारो वर्षांच्या परंपरेवर केलेला थेट हल्ला होता, आणि याचे परिणाम खूप खूप भयंकर होणार होते. आता जरा या नियमाच्या आत डोकावून बघूया, म्हणजे त्याचे बारकावे समजून घेऊ. पहिलं, नैसर्गिक पुरुष वारस नाही म्हणजे राज्य गेलं ब्रिटिशांच्या खिशात. दुसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, की भारतीयांचा जो पूर्वापार चालत आलेला दत्तक वारसा हक्क होता तो त्यांनी साफ नाकारला. म्हणजे बघा, दत्तक मुलाला राजाची खाजगी मालमत्ता मिळेल, पण राजसिंहासन, राजेशाही पदव्या
अजिबात नाही. आणि हे सगळं अत्यंत काटेकोरपणे राबवणारा माणूस होता गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. बरं, मग ब्रिटिशांनी या सगळ्यासाठी जगाला कारण काय दिलं असेल? तर ते म्हणाले, आम्ही हे चांगल्या प्रशासनासाठी करतोय. सुशासन हा त्यांचा आवडता शब्द होता. पण हा फक्त एक मुखवटा होता. त्यामागे खरा हेतू होता फक्त आणि फक्त विस्तार, महसूल वाढवणं, अधिकाधिक भूभाग आपल्या ताब्यात घेणं आणि तिजोरी भरणं. म्हणजे बोलणं एक आणि करणं भलतंच असाच काहीसा प्रकार होता हा. ठीक आहे, तर आता धोरण काय होतं हे आपल्याला कळलं. पण कागदावरचे हे नियम प्रत्यक्षात जेव्हा लागू झाले तेव्हा काय विध्वंस झाला असेल? चला पाहूया या सिद्धांताने कसा एकामागून एक राज्यांचा घास घेतला आणि बघता बघता भारताचा नकाशाच कसा बदलून टाकला. ही खालसा करण्याची लाट इतक्या वेगाने आली की कुणाला सावरायला वेळच मिळाला नाही. बघा ना, 1848 मध्ये सातारा, मग पुढच्याच वर्षीच संबलपूर, त्यानंतर 1853 मध्ये झाशी आणि मग 1854 मध्ये नागपूरसारखं मोठं आणि श्रीमंत राज्य. एका मागोमाग एक अवघ्या काही वर्षात मोठमोठी संस्थानं खालसा झाली. संपूर्ण भारतातल्या राजघराण्यांमध्ये एकच भीती पसरली की आता पुढचा नंबर आपला. आणि हे काही अंधाधुंद चाललं नव्हतं. प्रत्येक राज्यामागे एक रणनीती होती. सातारा हे पहिलं मोठं शिकार होतं, इतरांना एक प्रकारे इशारा देण्यासाठी. झाशीमध्ये त्यांनी थेट स्वाभिमानालाच हात घातला, राणी लक्ष्मीबाईंच्या दत्तक पुत्रालाच नाकारून. आणि नागपूरसारखं धनवान राज्य खालसा करून तर त्यांनी स्पष्टच केलं की त्यांचा डोळा भारताच्या संपत्तीवर आहे. पण ही गोष्ट फक्त नकाशे आणि राज्यांची नव्हती. ही गोष्ट होती लोकांची, त्यांच्या भावनांची, त्यांच्या आयुष्याची. हे धोरण लोकांच्या घरात घुसलं होतं. ज्यांनी कधीकाळी ब्रिटिशांना आपलं सहयोगी मानलं होतं तेच आता त्यांचे कट्टर शत्रू बनले. या धोरणाची मानवी किंमत काय होती ती आता आपण पाहूया. आणि या अन्यायाचा चेहरा बनल्या झांशीच्या राणी लक्ष्मीबाई. विचार करा, त्यांच्याकडून फक्त राज्यच हिसकावून घेतलं नाही, तर एका आईचा आपल्या मुलाला त्याचा हक्क देण्याचा अधिकारही काढून घेतला. हा त्यांच्या स्वाभिमानावर थेट हल्ला होता. आणि याच एका निर्णयाने एका राणीला एका महान बंडखोरामध्ये बदलून टाकलं. आणि हे फक्त झांशीपुरतं मर्यादित नव्हतं. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे नानासाहेब. ते होते पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र. पण ब्रिटिशांनी त्यांना त्यांच्या वडिलांची पेन्शन आणि पदव्या देण्यास साफ नकार दिला. हा अपमान ते सहन करू शकले नाहीत आणि पुढे कानपूरमधील बंडाचे ते प्रमुख नेते बनले. म्हणजे बघा, ब्रिटिशांनी स्वतःच्या हाताने स्वतःसाठी किती शक्तिशाली शत्रू तयार केले होते. आणि यामुळे झालं काय, तर विश्वासाचं नातं पूर्णपणे तुटलं. या धोरणाआधी भारतीय शासक ब्रिटिशांना आपले सहयोगी मानायचे, त्यांच्या करारांवर विश्वास ठेवायचे. पण यानंतर तो विश्वासच उरला नाही. सहयोगी आता शत्रू बनले होते आणि विश्वासाची जागा घेतली होती भीतीने. प्रत्येक राजाच्या मनात एकच प्रश्न होता, पुढचा बळी मी तर नाही ना. आणि याचा परिणाम फक्त राजघराण्यांवर झाला असं नाही. त्यांच्यासोबत हजारो लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. राजदरबारातले सैनिक, अधिकारी, कलाकार या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचं स्थान, सगळं काही गेलं. हा एक मोठा असंतुष्ट वर्ग तयार झाला होता, जो फक्त एका ठिणगीची वाट बघत होता. तर या धोरणाने जी आग लावली होती त्या आगीचा 1857 मध्ये मोठा वणवा पेटला. मग या वणव्यानंतर काय झालं? ब्रिटिशांनी काय केलं? या कहाणीचा शेवट काय होता? चला आता ह्या सगळ्याच्या परिणामांवर एक नजर टाकूया. 1857च्या उठावाने ब्रिटिश सत्तेचे सिंहासन अक्षरशः हादरून टाकलं. त्यांना हे कळून चुकलं की आपलं धोरण चुकलं. आणि याचा परिणाम काय झाला? पहिलं म्हणजे 1859 मध्ये हा व्यपगत सिद्धांत अधिकृतपणे रद्द करण्यात आला. आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं होतं ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या म्हणजे क्राऊनच्या हातात केला. हा खूप मोठा बदल होता. हा बदल अधिकृतपणे समोर आला राणी व्हिक्टोरियाच्या 1858च्या जाहीरनाम्यातून. त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं, आम्ही देशी राजकुमारांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सन्मान आमच्या स्वतःच्या समान मानू. म्हणजे ज्या दत्तक वारसा हक्कावरून एवढा मोठा संघर्ष झाला तो हक्क अखेर मान्य करण्यात आला. ब्रिटिशांना हे समजलं होतं की आता त्यांना सहयोगी हवे आहेत, शत्रू नाहीत. धोरण तर रद्द झालं, राणीने वचनही दिलं. पण एक प्रश्न उरतोच की या एका धोरणाने जो विश्वासघात केला होता, जी जखम दिली होती, ती कधी भरून निघाली असेल का? गमावलेला विश्वास परत मिळवता येतो का? कदाचित राजकारण जिंकता येतं, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं हे त्याहूनही खूप कठीण असतं.